नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी या यूट्यूब चॅनलवर. मी पळून जाणार नाही हे शब्द आहेत त्या व्यक्तीचे ज्याला मुंबई विमानतळावर थेट अटक करण्यात आली आहे. 5 कोटीच्या फसवणुकीचा आरोप आणि या प्रकरणात फक्त तोच नाही तर आई वडील, आजी आजोबा आणि बहीण सुद्धा अडचणीत. नेमकं काय घडलं आणि अटकेनंतर जय दुधाने नेमकं काय म्हणाला? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच, कारण सत्य हळूहळू समोर येत आहे. बिग बॉस मराठीमुळे घराघरात पोहोचलेलं नाव जय दुधाने लोकप्रिय ओळख प्रसिद्धी. पण अचानक एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जय दुधानेला 5 कोटी रुपयाच्या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ही अटक झाली आहे मुंबई विमानतळावर आणि तेही देश सोडण्याच्या तयारीत असताना. पोलीस सूत्रानुसार जय दुधाने आपल्या पत्नी हर्षदा पाटील सोबत हनीमूनसाठी परदेशात जाणार होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावर थांबवून अटक केली. अटक वॉरंट आधीच जाहीर झालं होतं, म्हणून पोलिसांनी त्याला सोडण्यास नकार दिला. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे फक्त जय दुधानेच नाही तर त्याचे आई वडील, आजी आजोबा आणि बहीण यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. म्हणजे हे प्रकरण एकट्यापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडलं आहे. अटकेनंतर जय दुधानेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. TV9 मराठीला दिलेल्या माहितीनुसार जय म्हणाला, "मी या प्रकरणाला हिम्मतीने समोर जाणार आहे. मी कुठेही पळून जाणार नाही. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. जर काही असेल तर ते सिद्ध करून दाखवा." हे शब्द सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरले आहे. जय पुढे असंही म्हणाला की त्याला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणात जे काही सत्य आहे ते लवकरच समोर येईल असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. एकीकडे गंभीर आरोप आणि दुसरीकडे जयचा ठाम आत्मविश्वास. यामुळे हे प्रकरण आणखीन गूढ होत चाललं आहे. 5 कोटीची फसवणूक ही काही छोटी बाब नाही. असा आरोप सिद्ध झाला तर कायदेशीर परिणाम गंभीर असू शकतात. पण आरोप खोटे ठरले तर जय दुधानेची प्रतिमा पुन्हा स्वच्छ होऊ शकते. म्हणूनच हे प्रकरण फक्त सेलिब्रिटी न्यूज न राहता मोठा कायदेशीर लढा बनला आहे. आज जय दुधाने कोठडीत आहे, पण त्याचा आत्मविश्वास कायम आहे. "मी पळून जाणार नाही" हे वाक्य आज त्याची ओळख बनलं आहे. खरं कोण बोलते? आरोप खरे आहेत की खोटे? न्यायालय काय निर्णय देणार? सत्य लवकरच समोर येईल. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सत्य घटनांवर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.